शेवटची 3 नावं तुमच्या अतिशय जवळची आहेत, त्यांच्याविषयी तुमचं फ्रँक ओपिनियन. सुनेत्राताई पवार. ती तिच्यावर जी काही जबाबदारी ती तिच्या पद्धतीनं पार पाडती, असं तिचं काम आहे. बस एकच वाक्यात. आता मग ते काय तर जबाबदारीच पार पाडते म्हणजे सगळं आलं ना बाबा. पार्थ पवार. त्यांनी काही गोष्टी थोड्या बदलल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं मत आहे. एकदम रिॲक्ट होणं, कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं, अलीकडं स्पर्धेच्या युगामध्ये तुम्हाला टिकायचं असेल तर इतकं अंधश्रद्धेसारखा विश्वास ठेवून चालत नाही. माणसं ओळखायला किंवा त्याच्यामध्ये नक्की ह्याचा हेतू काय ते समजून घ्यायला शिकलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. सुप्रियाताई सुळे. सुप्रियाचं अतिशय उत्तम पार्लमेंटमध्ये काम आहे. कुठल्याही विषयावर ती बोलायला उठली तर फार बारकाईनं त्याच्यातले वीक पॉईंट पण ती मांडते, काय करायला पाहिजे ते पण तिनं सांगण्याचा प्रयत्न करते आणि एक वेगळी ओळख तिनं दिल्लीमध्ये निर्माण केलेली. अनेक वेगवेगळे खासदार हे त्यांचं एकमेकाशी बसणं उठणं त्याच्यामध्ये फक्त राजकीयच फायदा उठवणं असं नाही तर सगळ्यांशी सलोख्याशी संबंध ठेवणं हे तिनं उत्तम पद्धतीनं निभावलेलं आहे. तुम्ही सुप्रियाताईंविषयी एवढं भरभरून बोललात, सुनेत्राताईंविषयी फार कमी बोललात, नंतर काही प्रॉब्लेम होणार नाही ना? कधीच नाही होणार.